हलके हलके मेरा कहे प्रभु गिरधर नागर चरण कमल बलहारे राम बंसरी बजाए गिरधार कन्हैया बंसरी बजाए गिरधार कन्हैया बंसरी बजाए गिरधार तोरी बंसरी लाग मुख प्यारे वो लागो मुझको प्यारी बंसरी बजाए गिरधार कन्हैया बंसरी बजाए गिरधार कन्हैया बंसरी बजाए गिरधार बजाए गिरधार बजाए गिरधार। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु कानिफनाथ महाराज की जय। सगळ्यांनी डोळे बंद करूया. प्रभू परमात्म्याचं ध्यान आपण सगळ्यांनी करूया. भगवंताची मूर्ती आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवून त्या ठिकाणी भगवंताला अनन्य भावाने शरण त्या ठिकाणी जाऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गणाधीश जो येश सर्वा गुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां असमदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशे विभूषितकरान्नवनीरदाभापीताम्बरागरुडबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखाद्धरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमन्न जाने. महायोगपीठे तटे भीमरतयां परं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया रूपा पांडुरंगा तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ येणे सुखे राहू सर्वकाळ. तुची श्रोता भक्ता ज्ञानासी अंजन सर्वा निदाने तुझे हाती. तुका म्हणे येथ नाही मी तू पण स्तवावे ते कवने कवनाला. काशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला. विसरू कसा मी गुरुपादुकेला.
माझा अहम भाववसे शरीरे तथापि तो सद्गुरु अंगीकारे नाही मनी अल्प विकार जाला विसरू कसा मी गुरुपादुकेला शिवगोरक्ष जालिंध्र चरपटाश्चडभंगकाणे भमचिन्द्रराद्या चौरंगिरेवानक भरति संज्ञा भूम्यां बभुवूर्ण नवनाथ सिद्धः प्रबुद्धनारायण कानि फारे कार्यार्थ यशते गुरु कानि फारे वैरी जरी धावून येई कारे त्याचे निवारण गुरु कानि फारे गोरक्ष दत्ता करी साह्य बारे कार्यार्थ यशदे गुरु कानि फारे मढीच क्षेत्री समाधिस्था हे वडोद क्षेत्री ध्यानी तुराहे परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरु कानि फाला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा जो भक्तावडे श्रीहरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तुका तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला स्वस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वरमहाता सदा नम्र भावती वैराग्य मूर्ती सदा नामचित्तेति वात्सल्य मूर्ती अखंडित सेवा श्री विठ्ठल मूर्ती नमस्कार सद्गुरु श्री बनसीधर मूर्ती नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् अनेन प्रियतां देवो भगवान् रुक्मिणीपतिः श्रीकृष्णचन्द्रपूर्वेशामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीनाथ समर्थ श्रीनाथ समर्थ श्रीनाथ समर्थ पुंडलीकवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय दत्तात्रेय भगवान की सद्गुरु कानिफनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांति ब्रह्म श्री कडात महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की संत शिरोमणि सावता महाराज की श्री संत भगवान बाबा महाराज की जय परम पूज्य बालकनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय आज के आनंद की जय बाल गोपाल की जय सब संतन की जय सनातन धर्म की जय गौ माता की जय भारत माता की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव अलख निरंजन गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थचारु फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा नाथ गुरुचे स्मरण करा दत्त गुरूंचे स्मरण करा नाथ गुरुचे स्मरण करा दत्त गुरुचे स्मरण करा नाथ गुरूंचे स्मरण करा दत्त गुरूंचे स्मरण करा नाथ गुरुचे स्मरण करा दत्त गुरुचे स्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भस्म सुशोभित कोमल काया भस्म सुशोभित कोमल काया दारियाला हायती दारियाला हायती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती भस्म सुशोभित कोमल काया भस्म सुशोभित कोमल काया नारियाला हायती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भवती मागतो भिक्षा ओम भवती त्रिभुवन सारे जेवू भाले पालन पोषण सर्वावाली त्रिभुवन सारे जेवू भाले पालन पोषण सर्वावाले पंचभूते ही सृष्टि सारे पंचभूते सृष्टि सारे खेळ जयाचे हाती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती कामधेनुता मंगलवास कामधेनुता मंगलवास इच्छिता मिळते जे जे खास इच्छिता मिळते जे जे खास परिहिंडे हा दारोदारी परिहिंडे हा दारोदारी त्रैलोक्याचा पती मागतो ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती
भिक्षावो भवति मागतो भिक्षावो भवति मागतो भिक्षावो भवति दश अवतारी जन्म घेवोनी दश अवतारी जन्म घेवोनी थकला से हारक्षुनी अवने थकला से हारक्षुनी अवने अजुनी धावे संकट पड़ता अजुनी धावे संकट पड़ता शोधित रानो किती मागतो भिक्षावो भवति मागतो भिक्षावो भवति मागतो भिक्षावो भवति अगठित करणे गुरुरायाचे अगठित करणे गुरुरायाचे नाही कुणाला समजायाचे नाही कुणाला समजायाचे कष्ट तनुचे काही असावे कष्ट तनुषे काही असावे असेल ज्याची मती मागतो भिक्षावो भवति 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 ओम भवति भिक्षा भवति। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीनाथ परम मंगलमय आजचा हा दिवस आणि भगवान नवनाथांच्या परम मंगलमय अशा दिव्य कथेचा आजचा हा सप्तम दिवस। गेल्या 6 दिवसापासून रसभरीत अशी आणि आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावी अशी आणि त्या चरित्रातून आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन प्राप्त होतं आणि अशी ही दैदिप्यमान कथा आपण गेल्या 6 दिवसापासून ऐकतो आहोत आणि ऐकून आपल्या हृदयामध्ये आपण ती साठवून ठेवतो आहोत। भगवंताच्या विशेष अशा अनुकंपेनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। आजच्या या परमपावनी विराम दिवसाच्या कथेला उपस्थित असलेले सर्वच हरिभक्त नाथभक्त गायकवादक गुणीजन मंडळी त्याचबरोबर हवन पूजेला बसलेली इकडे सगळी ही यजमान मंडळी आणि सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्माला नेहमीप्रमाणे वंदन करून परम मंगलमय अशी ही भगवंताच्या दिव्य कथेच्या विराम दिवसाच्या कथेला प्रारंभ करूया। आपल्या सगळ्यांना हे सगळं औचित्य माहितीच आहे, पण पुन्हा पुन्हा त्याची आठवण एवढ्यासाठी करून द्यावी लागते की वेळोवेळी आपल्या हृदयाची जागा भगवंताने घेतली पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये आपल्या इष्टदेवतेची आपल्या श्रीगुरूंची मूर्ती आपण बसवली पाहिजे। आपण गेल्या 6 दिवसापासून विचार करतोय की जीवन हे अत्यंत क्षणभंगूर आहे आणि ह्या जीवनाचा कधीही क्षणभंगूर असलेल्या देहाचा कधीही नाश होऊ शकतो आणि तो नाश अटळ आहे
हे त्रिकालाबाधित सत्य. कारण मृत्यू नावाची गोष्ट हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण ती गोष्ट मनुष्य बदलू शकत नाही. कारण तसा जर विचार जर केला तर आपल्या हातात कोणतीच गोष्ट नाही, है का नाही. जरी आपल्याला हे सगळं आपलं आपलं वाटत असलं तरी आपल्या हातात कोणतीच गोष्ट नाही, हे वेळोवेळी सिद्ध होतं. मी नेहमी सांगत असतो, आपण जर बाजारामध्ये गेलो, मार्केटमध्ये जर गेलो, आता बाजार लवकर लक्षात येत नाही, मार्केट म्हणावं लागतं. आणि खरेदी लवकर लक्षात येत नाही, शॉपिंग म्हणावं लागतं. आणि जर आपण मार्केटला गेलो आणि गेल्याच्या नंतर आपण एखादी वस्तू आणली, काय आणली? वस्तू आणली. वस्तू कशी आणली? तर पैसे देऊन आणली म्हणले, आहे का नाही. फुकट कोणी देत नाही आणि फुकट कोणाचं आणू नाही, आहे का नाही. काही का होईना बरं का, शास्त्र असं सांगतं फुकट कोणाचंच काही आणू नये, यथाशक्ती का होईना त्याला 2-5 पैसे द्यावे, आहे का नाही. कारण ज्या वस्तूचं मूल्य ठरवलं जात नाही, घरामध्ये फुकट कोणतीच वस्तू आती तिचा परिणाम वाईट परिणाम होतो, लक्षात ठेवा. घरामध्ये शास्त्र असं सांगतं, घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ नसावं, घरामध्ये विनाकारांचे लोखंड पडलेलं नसावं, विनाकारण बरं का, ज्याचं कामच नाही कधी, असं भांगार पडलेलं नसावं. घरामध्ये बैठक स्वच्छ असावी, देवघर स्वच्छ असावं, स्वयंपाकघर स्वच्छ असावं. आणि जिथं जी वस्तू उपयोगाच्या नाही त्या गोष्टी नसल्या पाहिजे. कारण त्यांना अनेक ग्रहांची दशा चालू होते, वेगवेगळे आपल्याकडे नवग्रह सांगितले, वेगवेगळ्या ग्रहांची दशा चालू होते. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी, घड्याळ बंद नसलं पाहिजे. घड्याळ बंद झालं रे झालं की लगेच सेल टाकायचं त्याच्यात, आणि खराब झालं की लगेच टाकून द्यायचं, भिंतीवरनं काढून टाकायचं. आलं का लक्षात? या सगळ्या गोष्टी पाहिजे. तर असो, तर आपला विषय असा चालू आहे की फुकट कोणाचं काहीही आणायचं नाही, नाही का नाही. घरामध्ये आणलेल्या दुसऱ्याच्या गोष्टी त्याच्याबरोबर त्याचं कर्म सुद्धा घेऊन येत असतात. आणि घरामध्ये त्या आपल्या घरात येतात, आणि आपल्या घरात आल्यावर मग त्याच्या घरातला आपल्या घरात सुरू होतं, आहे का नाही. ज्या पद्धतीनं अन्नाचा परिणाम शरीरावर होतो, नाही का नाही. आता एखाद्या बाईनं जर स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करताना ती जर कटकटच करत राहिली, नुसतीच शिव्या देत राहिली, आणि तिनं स्वयंपाक केला, आणि तो स्वयंपाक ज्या माणसानं ग्रहण केला तो माणूसही कटकटच करतो, तोही चिडचिड करतो विनाकारांची, नाही का नाही. म्हणून स्वयंपाक करताना देवाचं नाव चिंतन घेत जा. देवाचं नाव त्या स्वयंपाकात उतरलं म्हणजे सगळ्यांच्या बुद्ध्या सात्विक राहतील. म्हणून कोणाची ही वस्तू घरी आणू नये, नाही का नाही. कोणी म्हणलं जरी तरी घरी आणू नये, आहे का नाही. शास्त्र असं सांगतं. चला असो. दुसरी गोष्ट अशी की फुकट कोणाची वस्तू घ्यायची नाही. आणि म्हणून आपण काय केलं, बाजारामध्ये गेलो, बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एक वस्तू घेतली, तिला पैसे दिले, पैसे दिल्याच्या नंतर ती वस्तू घेतली, आणि ती वस्तू घेतल्याच्या नंतर त्या वस्तूवर अधिकार कोणाचा आहे? कोणाचा आहे? शेजारच्याचा, आहे का नाही. ज्यानं पैसे दिले त्या वस्तूचा मालक तो झाला की नाही. साधी गोष्ट. त्या वस्तूचं काय करायचं हे सर्वस्वी कोणाची जबाबदारी आहे? मालकाची, आहे का नाही. ज्यानं पैसे दिलेले त्या मालकाची. काय करायचं बा, उदाहरणार्थ टीव्ही घेतला आपण, टीव्ही विकत घेतल्याच्या नंतर त्या टीव्हीचं काय करायचं हे कोणाचं मत आहे? त्या मालकाचं मत, आहे का नाही. टीव्ही पाहायचा का बंद करून ठेवायचा का खोक्यात ठेवायचा, नाही वाटलं फेकून द्यायचा, फोडून टाकायचा, दान द्यायचा, हे कोणाचं? मालकाची गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या वस्तूवर अधिकार त्या व्यक्तीचा आहे. म्हणजे ती वस्तू आपण काय म्हणतो माझी झाली, आहे का नाही, त्याच्यावर अधिकार आहे. मग आता विचार करा, आपण म्हणतो हे शरीर माझं आहे, हा देह जर माझा आहे, तर मग मला सांगा ह्या देहावर तुमचं काय असं आहे, सत्ता आहे का तुमची तुमच्या देहावर? देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे
येथे मनुष्यात काय आहे येथे मनुष्यात काय आहे ते मनुष्याचं म्हणाले. काही नाही महाराज, आपण म्हणतो हे शरीर माझं आहे, पण ह्या शरीरावर मात्र आपली सत्ता नाही. शरीरामध्ये कोणते बदल व्हावे हे आपण ठरवू शकतो का? ठरवू शकतो का? आबा असं म्हणलं माझे गुडघे नाही दुखायला पाहिजे, मग नाही दुखत का? दुखतातच म्हणाले. मला डोळ्याला दिसायला नाही पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, ते आपल्या हातात आहे का? नाही म्हणाले. मग जे आपल्या हातातच नाही, मग तो देह आपला म्हणता कसा? म्हणता येत नाही. जे आपल्या हातामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आणि जी सगळा करता करिता प्रभू परमात्मा देव सगळ्या ह्या गोष्टी करून घेत असतात. आणि म्हणून भगवंताची सत्ता, वृक्षाची ही पान हाले ज्याची सत्ता, कोण कोण बोलविता हरिवीन. आणि भगवंताच्या शिवाय ह्या संपूर्ण देहाची सत्ता त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्या कृपेला प्राप्त झालो पाहिजे आणि त्याची कृपा संपादित करून आपण प्रभू परमात्म्याचं सतत चिंतन ठेवलं पाहिजे आपल्या हृदयामध्ये. त्या ठिकाणी सद्गुरुनाथ महाराज आणि त्याला आपल्या हृदयामध्ये आपण स्थान दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण सगळ्या गोष्टींना वेळ देतो, लक्षात ठेवा. जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना वेळ देतो, फक्त एका गोष्टीला वेळ देत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे भगवंत आहे. आणि कथा आपल्याला हे शिकवते की आपण 6 दिवस काय ऐकतोय. 6 दिवस हेच ऐकतो आहे की संपूर्ण सृष्टी ज्याच्या इशाऱ्यावर चालते त्या भगवंताला आपण मात्र कमी वेळ देतो, आपल्या श्रीगुरूंना आपण कमी वेळ देतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं सार काय असेल तर गुरुभक्ती हेच सार आहे त्याचं, बाकी काही नाही. जीवनामध्ये मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, नाही कोणती गोष्ट आली चालेल, काही येऊ देऊ नका तुम्हाला, नाही कळेल तुम्हाला, नाही काही कळाल, तुम्हाला ज्ञान नाही आलं तरी चालेल, तुम्हाला कोणतंच काही कळाल नाही चालेल, तुम्हाला गायन करता नाही आलं, वाजवता नाही आलं, तुम्हाला काही नाही कळाल, पेटीचे स्वर नाही कळाले, तुम्हाला तबला वाजवता नाही आला, तुम्हाला गायन करता नाही आलं, भजन करता नाही आलं, बोलता नाही आलं, तुम्हाला जेवता नाही आलं, तुम्हाला काही करता नाही आलं, सगळं चालेल, पण तुम्हाला एक गोष्ट करता आली पाहिजे. आणि ती गोष्ट म्हणजे एकनिष्ठ होऊन आपल्या श्री गुरूंना शरण जाता आली पाहिजे. आणि जो भगवंताला शरण जातो महाराज त्याचा उद्धार होतो, म्हणजे होतो हे 100 त्रिकाला बाधित सत्य. गुरु चरणी ठेवेन भाव, गुरु चरणी ठेवेन भाव, गुरु चरणी गुरु चरणी आप भेटे देव, आप भेटे देव, म्हणून गुरुची शरण जावे, म्हणून गुरुची शरण जावे. आप भेटे देवा, आप भेटे देवा, म्हणून गुरुची शरण जावे, म्हणून गुरुचे शरण जा. आपोआप भेटे देव, जो ज्यांची गुरुवर श्रद्धा असते, आपल्या श्रीगुरूंच्या विषयी नितांत श्रद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये असते, त्याला आपोआप देव भेटतात. म्हणून तर सगळी संत सुख मागतात, गुरुभक्ती मागतात, याचं कारणच हे काय.
देशील तरी पाहे पांडुरंगा तुकोबराय म्हणतात. या संतांसी निर्वी हेची मज दे आणि का तुझं काही न मागो देवा. देवा तू भेटला म्हणाले. नामदेव महाराज देवाशी रोज बोलत होते बरं का, पण तरी सुद्धा देवाचं स्वरूप काय त्यांना कळालं नाही. पण जेव्हा मात्र विसोबा काकांनी नामदेव महाराजांवर कृपा केली महाराज, तेव्हा सगळीकडे प्रभू परमात्मा दिसायला लागला. ती ज्ञानमय दृष्टी फक्त गुरुच देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्तिसार ग्रंथाचा मुख्य सार काय आहे तर गुरुभक्ती हेच मुख्य सार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली जी इष्टदेवता आहे, आपली जी उपास्य देवता आहे, त्यांच्याशी एकनिष्ठ राहून आपण त्यांची भक्ती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा करून आपल्या हृदयामध्ये असं स्थान निर्माण केलं पाहिजे की ते स्थान दुसरं कोणीही घेतलं नाही पाहिजे. गुरुभक्तीचं सार. आणि मला नेहमी असं वाटतं सगळ्या कोणीही संत असो, सगळे संत, सगळ्या संतांनी गुरु अनुग्रहित त्या ठिकाणी केला. गुरु अनुग्रहित ते झाले आणि सगळी ही शाखा पल्लव त्या ठिकाणी वाढवले. आणि आज एवढा हा दैदिप्यमान त्या ठिकाणी सोहळा होतोय, याचं सगळं श्रेय बरं का, याचं सगळं श्रेय अंबादास भाऊंच्या पाठीमागं जी गुरुशक्ती उभी होती ना, तिनं सगळं करून आणलं, हे लक्षात ठेवा. हे एकट्या माणसाचा काप नाही. आणि त्यांनी जी त्यांच्या गुरु महाराजांची सेवा केली बरं का, परमपूज्य बालकनाथ महाराजांची जी सेवा केली, म्हणजे नाना जी सेवा केली, त्या सेवेचं फळ त्यांना आजही मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. आपोआप भेटे देव, सगळे देव घरी आले. आता गणपती आला, पार्वती आला, महादेव, सगळेच देव आले, दत्त महाराज आले. हे कशाचं भाग्य आहे? हे भाग्य फक्त गुरुभक्तीचं, लक्षात ठेवा. गुरुभक्तीने या सगळ्या गोष्टी घडू शकतात, नाही घडतात आणि यापुढेही घडत राहणार, लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, कुणाच्या पाठीमाग मी नेहमी सांगतो, ज्याच्या पाठीमाग कुणीही नसतं त्याच्या पाठीमाग श्री गुरु असतात. ज्याच्या पाठीमागे कुणीही नसतं त्याच्या पाठीमागे भगवंत असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचे चरण आपण माय नेहमी धरले पाहिजे आणि तेच आपल्याला तारून नेणारे त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून जगी ज्याचं कुणी नाही त्यासी देव आहे आणि निळाधार आकाशाला चंद्र साक्षी आहे म्हणाले. चंद्र साक्षी आहे. त्या आकाशात कोणी राहू देऊ नका म्हणाले. चंद्र म्हणाले कोणी नसलं चालतं, मी एकटा राहतो, ऐका नाही. तसं जगी ज्याचं कुणी नाही त्यासी देव आहे. आणि म्हणून त्या भगवंतावर एवढी श्रद्धा ठेवा, एवढी श्रद्धा ठेवा की ती श्रद्धाच आपलं काम पूर्ण करते. तो भाव एवढा ठेवा, कारण भावानंच देवाला वश करता येतं, बाकी कोणत्याही गोष्टीनं वश करता. देव कशाला बांधील नाही, देव कशालाही बांधल्या जात नाही. देव जर बांधल्या जातो तर तो फक्त आणि फक्त भावानं, प्रेमानंच बांधल्या त्या जातो, बाकी कशानंही बांधल्या जात नाही. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची सार्थकता आपण त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये नेहमी सद्गुरूंचं चरण कमल ध्यान त्याचं करा आणि त्यानंच आपलं सगळ्या गोष्टी मार्गी त्या ठिकाणी लागणार आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरु पाय धरा निरंतर, कानिफ पाय धरा. श्री गुरु पाय धरा निरंतर, कानिफ पाय धरा. कानिफ मूर्ती हृदय स्थापुनी मानस पूजा करा. श्री गुरु पाय धरा निरंतर, कानिफ पाय धरा. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये. निरंतर श्री गुरूंचं स्थान हे अविभाज्य स्थान त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण ते
मानस पूजा त्या ठिकाणी केली पाहिजे. आपल्या श्री गुरूंचं पूजन त्या ठिकाणी करायला पाहिजे. श्री गुरुपाय धरा निरंतर कानिफ पाय धरा. श्री गुरुपाय धरा निरंतर कानिफ पाय धरा. कानिफ मूर्ते हृदये स्थापुने. कानिफ मूर्ते हृदय स्थापुने. मानस पूजा करा निरंतर. मानस पूजा करा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा. कानिफाचे सेवा करुने. कानिफाचे सेवा करुने. गुरु माऊलिया पुली मानुनी. गुरु माऊलिया मानुनी. मोक्ष श्री लाभरा निरंतर. मोक्ष श्री लाभरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा. पायी कानिफा तुमचा माथा. कानिफा तुमचा माता. दत्तपदी रे ठेवी आता. भक्तपदी रे ठेवी आता. राहे हृदयांतरा निरंतर. राहे हृदयांतरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा. नाथ कानिफा ते दयाळू. नाथ कानिफा दयाळू. मढेत क्षेत्रे हे कनवाळू. मढेत क्षेत्रे हे कनवाळू. राहे पवना तीरा निरंतर. राहे गिरिजा तीरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. साई पाय धरा. तीन शिरे ही साही हात. तीन शिरे ही साई हात. संगे धेनु श्वान ही येत. संगे धेनु श्वान ही येत. गिरनारी तू खरा निरंतर. गिरनारी तू खरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा निरंतर. श्री गुरुपाय धरा. दत्त झोळे शोभे कैसी. भक्त शोभे दई. ना
नाथ झोळे शोभे कैसी, नाथ झोळे शोभे जैसी. किती सुंदर वर्णन करतायत. दत्त महाराजांची झोळी ही काही नुसती कपड्याची झोळी नाही म्हणाले. नाथ महाराजांची झोळी ही नुसती काही कपड्याची झोळी नाहीये. त्या झोळीमध्ये सगळं ब्रह्मांड आहे म्हणाले. ब्रह्मांड. आणि बरं तर बरं ती झोळी आपलं पुण्य उदयालाही आणू शकते. आणि ज्या जोळीला तो खेटला रे खेटला की त्या झोळीतनं त्या मनुष्याची राख रांगोळी सुद्धा होऊ शकते. ती साधी झोळी नाही म्हणाले. दत्त झोळी शोभे कैसी, भक्त झोळी शोभे जैसी. ब्रह्म बीजाची तेजो राशी, ब्रह्म विचारे तेश्वराशी. दिगंबरा तू खरा निरंतर, कानिफ पाय धरा निरंतर. श्री गुरु पाय धरा निरंतर, श्री गुरु पाय धरा निरंतर. श्री गुरु पाय धरा निरंतर, श्री गुरु पाय धरा निरंतर, श्री गुरु पाय धरा निरंतर. पायी खडावा शब्दे गरजत, पायी खडावा कठीण गरजत. कानी फाचा धरुनी हात, कानी पाचा धरुनी हात. अशी स्थिती तर झालेली बघा. दत्त महाराजांच्या पाया सुद्धा खडावा आहेत आणि नाथ महाराजांच्या पाया सुद्धा खडावा आहेत. आणि दत्त महाराजांनी त्यांचे परमप्रिय लाडके असलेले कान्होबा त्यांचा हात धरलाय म्हणे. आणि हात धरून दोघ जण म्हणतायत चला आपल्याला आता कमळ झिऱ्यात जावं लागणार आहे. कमळ झिऱ्यामध्ये परमपूज्य बालकनाथ महाराजांचे परम शिष्य त्यांनी गुरु आज्ञेनं मंदिर बांधलं आणि काही झालं तरी तिथं जावं लागणार आहे आता. म्हणून साक्षात दत्त महाराज काडिफनाथ महाराजांचा हात धरून इथं आणतायत. आणि आणलं आणि दत्त महाराज म्हणतात कानिफनाथाला तू बैस खाली, मी उभा राहतो. आणि तेच शब्द ह्या पदामध्ये आहे. पायी खडावा शब्दे गरजत, पायी खडावा खडगे गरजत. कानी फाचा धरुनी हात, कानी पाचा धरुनी हात. दत्त उभे मंदिरात निरंतर, दत्त उभे मंदिरात निरंतर. श्री गुरु पाय धरा निरंतर, श्री गुरु पाय धरा निरंतर, श्री गुरु पाय धरा निरंतर. श्री गुरु पाय धरा निरंतर, श्री गुरु पाय धरा. शंकर दास विनवी पाया, शंकर दास विनवी पाया. पानी फाचे पायी काया, पानी पाचे तारी काया. तारी
भवसागरात निरंतर तारी भवसागरात निरंतर श्री गुरु पाय धरा निरंतर श्री गुरु पाय धरा निरंतर श्री गुरु निरंतर श्री गुरु पाय धरा निरंतर श्री गुरु पाय धरा निरंतर श्री गुरु पाय धरा निरंतर सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुंदर असा हा योग आणि आपल्याला प्राप्त झालेला त्या ठिकाणी आहे. आणि भगवंताची कृपा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. आणि तीच कृपा आपल्याला संपादित त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. पूर्वकथानुसंधानामध्ये त्या ठिकाणी काल आपण कथा श्रवण केली. कशा पद्धतीनं भर्तरीनाथ महाराजांचा त्या ठिकाणी अवतार झाला आणि तो अवतार कशा पद्धतीनं झाला, नंतर ते कशा पद्धतीनं उज्जैन नावाच्या नगरीमध्ये गेले आणि उज्जैन नावाच्या नगरीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे विक्रमादित्य नावाचे एक सेवेकरी होते. ते विक्रम आणि भरतरी हे दोघंही त्यांच्या घरी त्या ठिकाणी राहायला लागले. आणि राहायला लागल्याच्या नंतर दिवसामागून दिवस जात होते आणि दिवसामागून दिवस त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी त्या नगरीचा जो राजा होता तो राजा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये विचार त्या ठिकाणी करत होता. आणि तो राजा विचार करत होता की आपली मुलगी उपवर झालेली आहे आणि उपवर झालेली मुलगी त्या ठिकाणी आपण आता कुणाला अर्पण करावे असा विचार तो राजा त्या ठिकाणी करत होता. आणि विचार करत असताना तो त्या ठिकाणी विचार करत असताना त्याचा असं लक्षात आलं की आता आपण सत्यवर्मा नावाचा तो राजा होता आणि त्या ठिकाणी तो विचार करत होता की आपली जी मुलगी आहे ती आता कुणाला द्यावी असा विचार करत असताना मग सगळं ठरलं. आणि काय ठरलं तर ठरलं हेच की हत्तीच्या गळ्यामध्ये माळ द्यायची आणि हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालल त्याला आपली मुलगी द्यायची. स्वयंवर त्या ठिकाणी त्या राजानं ठेवलं आणि स्वयंवर ठेवल्याच्या नंतर हत्तीच्या गळ्या सोंडीमध्ये माळ दिल्या गेली आणि माळ दिल्या गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो हत्ती गावामध्ये फिरल्याच्या नंतर त्या ठिकाणी हत्तीनं विक्रम नावाच्या राजाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी माळ घातली. माळ घातल्याच्या नंतर राजानं सगळी चौकशी केली. कोण आहे बाबा, हत्तीनं तर माळ घातली पण बाकीचं पण सगळं पाहावं लागल ना, नेमकं कोण आहे काय आहे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील आहे का नाही. आता जुन्या काळात सगळे लोक नीट पाहत होते, आता काही पाहण्याचे झाले बरं का. आता मनानंच काही ठरवून देतात. आताच्या बाबतीत मी बोलणार नाही जास्त नाही का नाही. पण लक्षात ठेवा विवाह हा आपल्या मनानं ठरवायचाच विषय नाही बरं का. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या गोष्टी आहेत आहे का नाही. मनानं कोणती गोष्ट केली की ती फसत असते लक्षात ठेवा आहे का नाही. आणि मग एकदा गाडी फसली रे फसली बरं का, फसली रे फसली की मग मात्र कोणालाच बोलायला चान्स राहत नाही आहे का नाही. मग ना घरकेन घाटकेन मग तिकडंच असं राहत आहे का नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे का नाही. एकदा काय झालं बरं का, गंमत अशी झाली बरं का. एका माणसाला सांगितलं होतं बाबा तू चिखलात गाडी घालू नको, चिखल एक कंबर इतका नाही म्हणे. आपली गाडी लई मस्त आहे भारी म्हणे, आपली बुलेट नावाची गाडी म्हणे, ती गाडी चिखलातून निघून जाते म्हणे. घाल मग. घातली ना चिखलात गाडी. अहो त्यानं घातली आणि घातल्याच्या नंतर विचारता सोय नाही, त्याच्या मदतीलाही कोण नाही आलं. ती बुलेट गाडी एक ती एवढी मोठी जडमाटाक गाडी, तो फसला, गाडी फसली, सगळेच फसले. कोण येणार आहे तेव्हा नंतर तुला आम्ही नाही म्हणलो होतो, तू एकटा ती गाडी जाणे सोडून देईन तिथंच राह
तसा असतं आहे का नाही. म्हणून विचार खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि विचार नावाची गोष्ट खूप सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे आहे का नाही. विचार कोणत्याही गोष्टीला विचार सांगितलेला आहे शास्त्रानं आहे का नाही. कोणती गोष्ट घाई गडबडीत करता कामा नाही. विचार थोडा का होईना विचार करायचा की त्या विचार करून पाऊल टाकायचं म्हणजे अपयश येत नसतं आहे का नाही. नाही तर एखाद्या वेळेला काय होतं एखादा व्यवसाय उभा करायचा काही नाही यानं टाकलं म्हणून आपल्याला करायचं 5, 50, 10, 5 लाख रुपये माणूस त्याच्यात इन्व्हेस्ट करतो नंतर मग विचार करतो ह्याला उगत टाकले एवढे 10 लाख रुपये आपण त्याच्यापासून 1 रुपयाचा काही फायदा नाही झाला मग आता काय उपयोग आहे गेले 10 लाख रुपये. आधीच विचार केला 10 लोकांना विचारलं पुसे त्याचं कधी न नाशे लक्षात ठेवलं. विचारच चाला कमीपणा विचार आजकाल विचारायचा खूप कमीपणा वाटायला लागला आहे का नाही. विचारलं पाहिजे कुणाला ज्याला माहिती त्याला विचारा. विचारानं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. चला असो. आणि अशा पद्धतीनं ते स्वयंवर झालं. शुभविक्रम राजा त्याच्याविषयी सगळी त्याची कुंडली काढली त्या विक्रमाची की बाबा कोण आहे काय आहे. मग त्याला असं लक्षात आलं की कुठे राहतो म्हणे आपला साधा पहारेकरी तो आहे आणि त्या ठिकाणी पहारेकरी असल्यामुळे तो त्या ठिकाणी एका घरामध्ये राहतो. मग घरात राहतो तिथं जाऊन विचारलं. मग सत्यवती होती. सत्यवतीनं सगळं जे काही घटना आहे मी कोणाची कन्या आहे माझ्या वडिला हा राजा आहे त्याच्यानंतर सगळं सांगितलं. मुलाचे वडील कोण आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या. क्लिअर झाल्याच्या नंतर विक्रम राजाचं विवाह त्या ठिकाणी झाला. विक्रम राजाचं लग्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर पुढे भर्तरीचं लग्न करायचं. आता विक्रम भर्तरीनाथही तिथंच राहत होते. विक्रमही एका ठिकाणी राहतो. दोघं सख्या भावासारखे राहत होते. आणि म्हणून तो जो मंत्री होता त्या राज्याचा तर तो मंत्री म्हणाला आता एक काम करू माझी पिंगला नावाची जी मुलगी आहे ती पिंगला नावाची मुलगी आपण भर्तरीला देऊन टाकू. आणि म्हणून पुन्हा त्या विक्रमाला विचारला का हो जावं बाबा हे भर्तरी कसे भाऊ आहे तुमचे. भाऊ आहे म्हणे माझा. मग कसा भाऊ आहे सख्खा आहे का मानलेला वय कसा आहे बा नेमकं. आहे म्हणे आता भाऊ. ते म्हणे आता मला एवढं नाही सांगता भाऊ आहे. बर मग सत्यवतीला विचारलं कसा मुलगा आहे बाई तुमचा. ती म्हणाली मुलगा मानला आता ते माहीत नाही. मग आता पर्याय राहिला नाही काय करावं. कुळाचा उच्चार होईना ना कोणत्या कुळाचा आहे बाबा मग काय करावं. आणि मग भर्तरीनाथ महाराजांनी ते स्वतः त्यांना विचारलं बाबा तुमचं नेमकं काय आहे तुम्ही कुठे. त्यांनी सगळं खरं सांगितलं की बाबा मी अयोनी संभव जन्माला आलेलो आहे. माझ्या वडिलांचं नाव भगवान प्रत्यक्ष सूर्यनारायण त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं सगळं घडलं. घडल्याच्या नंतर मग आता मंत्र्याला असं वाटलं की हा खोटंच बोलतो काय. मंत्र्याच्या पोरीशी लग्न करायसाठी खोटं बोलला काय आहे का नाही. असे अनेक असतात खोटं बोलणारे आहे का नाही. समोरची गडगंज पार्टी कधी असली कधी तर खोटं बोलायचं आपलं त्याला काय होतं थोडंसं बोला म्हणते गुपचिप त्याला काय होतं आहे का. असं जमत नसतं खोटं बोलून काही साध्य होत नाही लक्षात ठेवा. आणि मग मंत्र्याला असं वाटलं की हा त्याचं काम करून घेण्याकरता हा खोटं बोलतो आहे. म्हणून मग भर्तरींना सांगितलं की तुम्ही असं एवढं म्हणताय ना मग एक काम करा. काय करा काही नाही म्हणे तुम्ही म्हणता माझे वडील सूर्यनारायण आहे प्रत्यक्ष सूर्यनारायणालाच खाली घेऊन या. बरं म्हणे. मग सूर्यनारायणाची प्रार्थना केली. साक्षात भगवान सूर्यनारायण आले. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सूर्यनारायणांनी सांगितलं की हा खरंच माझा मुलगा त्या ठिकाणी आहे. तुम्ही तुमची जी मुलगी आहे ती मुलगी त्या ठिकाणी तुम्ही देऊन टाका. आणि अशा पद्धतीनं छान असा सुंदर विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर विक्रम आता राजा झालेला होता. आणि भर्तरीनाथांना सुद्धा त्या ठिकाणी अर्ध राज्य दिलेलं होतं तेही राजे झालेले होते. आणि असं सुंदर त्या ठिकाणी अनेक दिवस गेल्याच्या नंतर इकडे भर्तरीनाथांचा संसार त्या ठिकाणी सुरू झाला. आणि भर्तरीनाथांचा संसार सुरू झाल्याच्या नंतर भर्तरीनाथ त्या संसारात एवढे रममान झाले की नेमकं त्यांचा अवतार कशासाठी झाला तेच कळालं नाही. आणि शेवटी भगवान सूर्यनारायणांना असं वाटलं की आपला मुलगा मात्र पूर्ण संसारात डुबलेला आहे आणि याचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी भगवान दत्तात्रयांचा त्या ठिकाणी सांगितलं दत्तात्रयांना. आणि भगवान दत्तात्रय म्हणाले मी याला बाहेर काढील.
आणि म्हणून एक दिवस भर्तरीनाथ त्या ठिकाणी अरण्यामध्ये गेले. अरण्यात गेल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस होते, तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर दत्तात्रय महाराजांनी एक असं सरोवर निर्माण केलं. खोटं सरोवर होतं ते, आणि ते सरोवर निर्माण केलं पाण्याचं. आणि भर्तरीनाथ तिथं पाणी प्यायला गेले. पाणी प्यायला गेल्याच्या नंतर पाण्याला हात लावल्याबरोबर तिथं ते दत्त महाराज होते, ते साधूच्या वेशात बसलेले होते. आणि त्यांनी सांगितलं पाण्याला हात लावू नको म्हणे, माझं पाणी. म्हणाले हे सगळं सरोवर माझं आहे, हात नको लावू त्याला. ते म्हणाले महाराज खूप तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस आहे, मी सगळं वनवन भटकून आलो, पाणी मिळालं नाही. आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बरं म्हणाले पाणी प्यायचं असेल तर तुला आधी तुझ्या गुरुचं नाव सांगावं लागेल. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मनुष्य देहाला त्या ठिकाणी गुरु असणं खूप आवश्यक आहे. वर गेल्याच्या नंतर तुम्हाला किती एकर शेती होतीन, किती ट्रॅक्टर होते, किती बंगले होते, बरं का, किती सोनं होतं तुमच्याकडे, किती नाणं होतं, काही विचारत नाही. पहिले विचारता तुमचं गुरु कोण आहे, गुरु केला होता का नाही, हे विचारलं जातं आहे का नाही. वरती देवाकडे काहीही विचारलं जात नाही, कारण देवाकडे एवढं सगळं आहे, सगळं तिथं सोन्याच्याच भिंती सगळ्यांना, त्याला कशाची कमी आहे का नाही. तिथं गुरु कोण आहे तुमचं असं विचारलं जातं. सत्कर्म किती केले हे का नाही, चांगलं कर्म किती केलं तुम्ही हे विचारलं जातं. पुण्य किती कमवलं हे विचारलं जातं, लक्षात ठेवा. आणि मी नेहमी सांगतो पुण्य कसं आहे माहिती का, पुण्य म्हणाल्या मेथीच्या भाजीसारखं आहे. पुण्य मेथीच्या भाजीसारखं दिसायला शेतातून आणल्यावर एवढी मोठी जुडी दिसती, पण एकदा का कढईत टाकली की एका माणसाला पुरत नाही एवढीच होती. तसं पुण्य असं वाटतं आपल्याला आपण खूप काही केलं काय, बरं का, पण पुण्य असं असतं की दिसतं खूप मोठं पण पदरात पडतं कणभर. त्याच्यामुळे सतत करत राहिलं पाहिजे, सतत करत राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आणि जीवनामध्ये सत्कर्मच मनुष्याला तारतात आणि तेच कामं येतात असो. आणि मग तिथं विचारलं तर म्हणाला बाबा मी काही गुरु अजून केला नाही. मग गुरु नाही केला तर हे पाण्याला विटाळ होईल माझा, तुझा पाण्याला हात लावते जिरून देईन पाणी सगळं, आणि मी नंतर काय करू, तुला हात लावता येणार नाही पाण्याला. बरं. आणि मग अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले आता तुम्हीच व्हा म्हणे माझे गुरु, आता प्राण जायची वेळ आली, पाणी प्यायचं ना, आता तुम्हीच द्या गुरु. ते म्हणाले माझं गुरुमंत्र शक्य नाही. म्हणाले ब्रह्मदेवाला नाही माझा मंत्र, आणि तुला लगेच देऊ काय, त्याच्याकरता तुला आधी तपश्चर्या करावी लागेल. आणि ते म्हणाला आता एवढा वेळ कोणाला आहे तपश्चर्या करायला, हे काय. बरं मग निदान नंतर करशील का तपश्चर्या, हो म्हणे नंतर करीन म्हणे. मग सोड म्हणे पाणी, संकल्प कर. संकल्प खूप महत्त्वाचा आहे. मग संकल्प केला, हे का नाही. एकदा का एखादा संकल्प जर मनुष्यानं केला तो पूर्णच गेला पाहिजे, लक्षात ठेवा, आहे का नाही. नाही तर संकल्पच करू नये माणसानं. हां, एखादा संकल्प मनामध्ये ठरवला की तो संकल्प सिद्धीला गेला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं भर्तरीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी संकल्प केला. संकल्प केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुढे भर्तरीनाथ महाराज त्या ठिकाणी पुन्हा आपल्या इकडे घरी आले. घरी आल्याच्या नंतर पुन्हा संसारात रममान झाले. रममान झाल्याच्या नंतर पिंगला त्यांची जी पटराणी होती ती अत्यंत प्रिय राणी होती भर्तरींची, आणि प्रिय राणी त्यांची होती. आणि म्हणून दोघं एक दिवस गप्पा मारत होते. आणि गप्पा मारता 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 पिंगला अशी म्हणाली महाराज ह्या तुम्ही जर नसाल तर मी माझा हा देह ह्या पृथ्वी तलावर ठेवणार नाही, म्हणजे मी तुमच्याबरोबर सती जाईल म्हणाले, पण मी पुन्हा इथं राहणार नाही पृथ्वीवर. आणि भर्तरीनाथ महाराजांना वाटलं, खोटं वाटलं त्यांना. ते म्हणाले काय खरं असतं, म्हणाले सगळे स्वार्थी लोक असतात, हे का नाही. ह्या म्हणायच्याच गोष्टी, बोलायचाच बात आणि बोलायचीच कडी, अशा पद्धतीने म्हणायच्याच गोष्टी असतात. आणि म्हणून असं कुणीही कुणासाठी मरत नसतं म्हणे. पण भर्तरीनाथ महाराजांना असं वाटलं आपण परीक्षा घ्यावी, म्हणून त्यांनी एक दिवस परीक्षा घेतली. आणि त्या परीक्षा घेतल्याच्या नंतर त्या परीक्षा घेण्याच्या नादामध्ये पिंगलीची आहुती त्या ठिकाणी गेली. आणि मग पिंगला त्या ठिकाणी ती जे कपडे आलेले होते त्या कपड्याबरोबर सती गेली. सती गेल्याच्या नंतर रात्री भर्तरीनाथ घरी आले. घरी आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काय झालं गावामध्ये, काही नाही म्हणाले. पिंगला सती गेली म्हणे. गेली सती, पिंगला गेली म्हणे सती. मग काय विचारता, भर्तरीनाथांचं खूप प्रेम होतं तिच्यावर. आणि मग ते खूप रडायला लागले, खूप रडायला लागले, आक्रोश करायला लागले. आक्रोश म्हणजे त्यांचा आक्रोश भगवान आक्रोश करायला लागले, आक्रोश करायला लागले. आणि मग हळूहळू हळूहळू काय झालं, ते त्या स्मशानभूमीतच राहायला लागले.
आणि मग म्हणता म्हणता 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, 12 वर्ष निघून गेली आणि तरी ते स्मशानभूमीतून उठायला तयार नाही, त्यांचा शोक कमी व्हायला तयार नाही. आणि मग इकडे त्यांच्या वडिलाला पुन्हा काळजी आली की ह्या बाबा खूपच संसारात आसक्तीत अडकला बाबा. ह्या सगळ्या गोष्टी आता हे नियतीनं सगळं घडवून आणलं. त्यांचा अवतार, कारण साक्षात भगवंताचा नारायणाचा अवतार भरतरी आणि संसार करण्याकरता थोडीच त्यांचा अवतार होता. त्यांचा अवतार होता जगकल्याण करण्याकरता त्यांचा अवतार होता. आणि पण ते संसारात एवढे रममान झालेले होते की त्यांना संसाराच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नव्हतं. आणि मग पिंगले करता 12 वर्ष त्या स्मशानभूमीत राहिले. आणि मग त्यांच्या मित्रावरुणींना म्हणजे सूर्यनारायणाला वाटलं आता यांना बाहेर काढलं पाहिजे. मग काय कसं काढावं, पुन्हा भगवान दत्तात्रयांकडे गेले, म्हणाले यांना बाहेर काढा. बरं म्हणे ठीक आहे बाहेर काढू. मग दत्त महाराजांनी लगेच शिव गोरक्षनाथजी महाराजांना बोलवलं. म्हणाले माझं एक काम आहे. काय काम आहे? काही नाही म्हणाले महाराज तुम्ही एक काम करा, तो भरतरी शिष्य आहे म्हणे माझा, त्याचा संकल्प केलेला आहे मी. एक काम करा, तो 12 वर्ष झाले स्मशानभूमीत बसलेला आहे आणि पिंगला नुसतीच पिंगला करतोय, बाकी काहीच करत नाही म्हणे. हे का नुसता पिंगा घालतोय म्हणे पिंगा. आणि त्याला बाहेर काढायचं म्हणे, त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढायचं. आणि मग त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं. सांगितल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराज तिथं आले. गोरक्षनाथ महाराजांनी ती अवस्था पाहिली. अवस्था पाहिल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराजांना असं वाटलं की हे सांगून समजून याच्यात येणार नाही. आपण त्यांना किती ज्ञानाचा उपदेश सांगितला तर ते याच्यात येणार नाही. याच्याकरता काहीतरी आपल्याला नवीन करावं लागेल. आणि म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी थोडं बाजारात फिरले. बाजारात फिरल्याच्या नंतर एक कुंभार दादाकडून एक छान असं मडकं घेतलं. कच्चं मडकं घेतलं, तर काही भाजलेलं नव्हतं, कच्चं होतं. त्याला असं छान रंगवलं मस्त. आणि रंगवल्याच्या नंतर गेरू रंग दिला, त्याच्यावर नागडोळे काढले आणि सुंदर असं. आणि त्याला मस्त बाटली असं नाव दिलं. बाहुली, बाटली म्हणजेच बाहुली असं नाव दिलं. माझी बाहुली बाबा असं नाव दिलं त्या मडक्याला. आणि मग काय गोरक्षनाथ महाराज निघाले वेशीतूनच. माझी बाहुली किती छान दिसते बाई, किती डोळे चांगले, किती तोंड चांगलं, किती कान चांगले, माझी बाहुली. निघाले आपले रस्त्यानं निघाले. रस्त्यानं निघाल्याच्या नंतर जिथे भरतरी बसलेले होते त्या स्मशानभूमीत भरतरींचं लक्ष जाईल अशा ठिकाणी गेल्याबरोबर त्यांनी काय केलं, पायाला ठोकर लागण्याचा निमित्त केलं. निमित्त केल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराज असे तोंडावर पडले. तोंडावर पडल्याबरोबर हातातली जी बाटली होती ते खाली जमिनीवर आदळली आणि आदळल्याबरोबर ती फुटून गेली. तुकडे तुकडे झाले. ते कच्चं मडकं होतं गेलं तुटून. आणि तुटल्याबरोबर गोरक्षनाथ महाराजांनी जो टाहो फोडला, माझी बाटली फुटली रे फुटली, आता कुठून आणू नवी, एवढा टाहू फोडला. काही विचारता सोने, आक्रोशच आक्रोश. आणि रडायला लागले, खूप रडायला लागले. आता कशी आणू, ही भेटणार नाही दुसरी, आता कुठून आणू, काय आणू, कशी आणू. चांगली होती, नाक चांगले होते, डोळे चांगले होते. आणि भरतरीनाथ महाराजांचं लक्ष गेलं. काय साधू म्हणाले, येडा दिसतो म्हणाले, ह्या साध्या कच्च्या मडक्या करता रडू लागला, मडक्या करता रडू लागला म्हणाले. त्याला मी एका क्षणात 1000 मडके देऊ शकतो, 1000 कोटी. आणि त्या क्षणाला त्यांचं जे दुःख होतं ते विस्मरणात गेलं. आणि ते गोरक्षनाथ महाराजांकडे आकर्षित झाले. आणि आकर्षित झाल्याच्या नंतर ते म्हणाले, ऐ रड नको म्हणे, इथं तुला किती पाहिजे म्हणे, हे मडके किती पाहिजे म्हणे, किती बाहुल्या देऊ तुला, तुला एका मिनिटात, इथं मी राजा आहे म्हणे, इथं तुला 2000 मडके एका मिनिटात देतो म्हणे, रड नको म्हणे इथं. गोरक्षनाथ म्हणाले, वा रे वा, वा रे वा. म्हणे तू इथं 12 वर्ष पिंगला करत बसला ते चाललं म्हणे. आणि माझी प्राणप्रिय एवढी मोठी बाटली तुटली फुटली, मी तिच्याकरता रडतोय, तू मला म्हणतो रडू नको, 1000 देतो आणून. तू काय देतो म्हणे, मला 1000 आणून. तुझ्या पिंगला सारखीच नाही, तुझ्या पिंगला तू तरी मला 1000 देतो म्हणे. मी तुझ्या समोर 1,00,000 पिंगला आत्ता एका क्षणात आणू शकतो म्हणे, एका क्षणात आणू शकतो, पण याची बाटली तू मला आणूच देऊ शकत नाही म्हणे. आणि भरतरीनाथ महाराज थोडे चमकले.
चमकले. ते म्हणाले असं थांब म्हणे मी तुला 1000 आणून दाखवू, पण तुझा शब्द मागं घ्यायचा नाही. तू काय म्हणला मला 1,00,000 पिंगाला तू मला इथं आणून देऊ शकतो. ते म्हणाले त्याला काय लागतं, त्याला काय लागतं, काही लागत नाही म्हणे त्याला. आणि म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी त्या ठिकाणी हजारो बाटल्या उपलब्ध केल्याच्या नंतर एका क्षणामध्ये त्या ठिकाणी मोहनास्त्राचा प्रयोग करून त्या ठिकाणी हजारो पिंगला निर्माण केल्या. आणि हजारो पिंगला निर्माण केल्याच्या नंतर त्या पिंगाला त्या भरतरीच्या अवतीभोवती उभ्या राहिल्या. आणि भरतरीला वाटलं हा भ्रम एक काय, सगळा हा जादू, सगळा डोंबाऱ्याचा खेळ आहे का काय जादूचा. इथं डोंबारी फिंबारी नाही, हे प्रत्यक्ष होतेच त्याच्यात काय. आणि त्यांनी सगळं विचारलं, संसारातल्या बारीक निरीक खुणा विचारल्या, ही पिंगाला चेक खरं. आणि मग तिनं सांगितलं महाराज मी सती गेले आणि माझा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे, पण तुम्ही मात्र माझ्याकरता 12 वर्ष ह्या स्मशानभूमीत राहिलात आणि स्वतःचं अहित त्या ठिकाणी करून घेतलं. तुम्ही इतक्या दिवसामध्ये परमार्थ मार्गामध्ये लागून तुम्ही स्वतःचं कल्याण करून घ्यायला पाहिजे होतं. आणि तुम्ही इथं रममान झालात आणि रममान झाल्यामुळे तुम्ही दुःखी त्या ठिकाणी होतायत. आणि अशा पद्धतीनं तिनं सांगितलं माझा उद्धार झालेला आहे, पण तुम्ही तुमचा देहाचा उद्धार करून घ्या असं सांगितलं. आणि सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी भर्तरीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी त्यांच्या असं लक्षात आलं की कशा पद्धतीनं आपण गोरक्षनाथ महाराजांना शरण गेलं पाहिजे. ते गोरक्षनाथ महाराजांना शरण गेले आणि गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं काय करायचं, ह्या पिंगाला आलेल्या ठेवू का इथं, इथं ठेवायचा का काय करायचं, चालायचं इकडं. भर्तरीनाथ महाराजांनी विचार केला. मी म्हणलं 12 वर्ष बसलो इथं, स्वप्नात नाही दिसली, स्वप्नात नाही दिसली. आणि महाराज काय आले तर एका मिनिटात दिसली. हे सामर्थ्य त्या संप्रदायामध्ये, ते सामर्थ्य हे फक्त संतत्वात आहे, ते सामर्थ्य ते फक्त नाथांमध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा पिंगाला तुम्ही आता गुप्त करा, मला पुन्हा संसार करायचा नाही. म्हणाले एका पिंगाला करता 12 वर्ष बसलो, एवढ्या 1,00,000 हे म्हणाले 1,00,000 मग किती वर्ष बसाला का आहे का नाही, गुप्त करा. आणि म्हणून भर्तरीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी अनुग्रह त्या ठिकाणी घेतला, नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आणि ते भर्तरीनाथ त्या ठिकाणी झाले. मग पुढे भर्तरीनाथांनी आपल्याकडे भर्तृहरीची काही नीती शतक आहेत, त्याच्यामध्ये शतक म्हणजे 100 श्लोक संस्कृतामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत भर्तरीनाथ महाराजांनी. त्याच्यामध्ये शृंगार शतक आहे, त्याच्यामध्ये नीती शतक आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अजून एक शतक त्या ठिकाणी आहे. तर असे 3 शतक त्या ठिकाणी, वैराग्य शतक त्या ठिकाणी आहे. असे 3 शतक त्या ठिकाणी आहे. माणसाच्या ठिकाणी वैराग्य कसं असलं पाहिजे, मनुष्यानं नीतिमत्तेनं कसं वागलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट शृंगार शतक म्हणजे प्रपंचात राहत असताना मनुष्यानं कसं राहिलं पाहिजे. या 3ही गोष्टींचं शतक त्या ठिकाणी भर्तरीनाथ महाराजांचं त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं भर्तरीनाथ महाराज हे भर्तरीनाथ त्या ठिकाणी झाले. त्याच्यानंतर अनेक उत्तमोत्तम कथा त्या ठिकाणी येतात पुढे. आणि भर्तरीनाथ महाराजांच्या नंतर त्या ठिकाणी पुढे रेवणनाथ महाराजांची त्या ठिकाणी कथा येते. आणि पुढे अनेक कथा त्या ठिकाणी त्रिविक्रम राजाची कथा येते. त्रिविक्रम राजाला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी धर्मनाथ महाराजांचा जन्म कशा पद्धतीनं होतं ती कथा त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर पुढे चौरंगीनाथ महाराजांचा जन्म कशा पद्धतीनं होतं ती कथा येते. आणि चौरंगीनाथ महाराजांच्या नंतर पुढे मत्स्येंद्रनाथजी महाराज, गोरक्षनाथजी महाराज फिरत असताना पुढे अडबंगीनाथ कसे तयार होतात हे का नाही. अडबंगीनाथ महाराजांची कथा अत्यंत सुंदर आहे. साधा सामान्य मनुष्य ज्याला काहीही कळत नाही, तो शेतामध्ये काम करतोय आणि काम करत असताना दुपारची वेळ झाली. गोरक्षनाथ महाराज भिक्षेला निघाले आणि भिक्षेला निघाल्याच्या नंतर तो शेतामध्ये काम करून बसलेला होता आणि महाराजांनी त्याच्याकडे भिक्षा मागितली. आणि भिक्षा मागितल्याच्या नंतर त्यानं सांगितलं की बाबा ही भिक्षा आहे, भिक्षा घ्या, पाणी प्या, तृप्त व्हा. आता गोरक्षनाथ महाराज तृप्त झाले भिक्षा घेऊन. ते म्हणाले अरे बाबा मी तुझ्यात प्रसन्न झालो म्हणे, तुला काय पाहिजे ते देतो म्हणे आता लगेच. आता तो अज्ञानी मनुष्य होता, अडाणी. तो म्हणाला महाराज तुम्ही दारोदार भटकते म्हणे,
आणि मला काय देता म्हणे तुम्हाला, मी तुम्हाला आत्ता दिलं म्हणे हे सगळं पाणी तुम्हाला दिलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता काही, आता तुमचं पोट भरलं तर लागले म्हणे गप्पा मारायला हा, आणि तेव्हा पोटात काही नव्हतं तर म्हणत होते द्या भिक्षा आधी, द्या भिक्षा आधी. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं काम करा, जा म्हणे पुढं, मला माझं काम करू द्या. आता गोरक्षनाथ महाराज प्रसन्न झाले होते, लक्षात ठेवा. प्रसन्नता, आपण प्रसन्नताचा विचार केला, कृपा त्यांची झाली की काहीही होऊ शकतं. त्यांची कृपा होणं महत्वाचं, त्यांच्या कृपेला पात्र होणं महत्वाचं आहे. आणि हे फक्त सेवेनं भक्तीनंच होऊ शकतं, बाकी कोणत्या गोष्टींनी नाही. आणि ठीक आहे म्हणे, एक काम कर, मग काहीतरी माग म्हणे बाबा. तो म्हणाला मला काही लागत नाही बाबा, तुम्हालाच काही लागतं का मला सांगा, मी देतो म्हणे. गोरक्षनाथ महाराज असं ऐकत नाही, आता याच्याकडून काही मागून घेऊ. आणि मग ठीक आहे म्हणे, तुम्ही देताल ना म्हणे नक्की. तेव्हा म्हणाला आपण हाडाचे भगवत बघतोय, आपण काही देतो म्हणे. एकदा शब्द दिला म्हणजे दिला, त्याच्यात मागं पुन्हा फिरणंच नाही म्हणे आपलं, नाही का नाही म्हणे. बर काय काय लागतं म्हणे तुम्हाला. नाही, गोरक्षनाथ महाराज म्हणाले काही आपल्याला लागत नाही म्हणाले, बरं का, फक्त एवढंच आहे, तुम्हाला जे जे आवडतं ना त्याच्यात फक्त तुम्ही त्याग करा म्हणे, एवढंच मला द्या म्हणे, बस काही लागतं लागत. आता त्या गडबडीत घाई गोंधळात त्यानं यस म्हणलं, ठीक आहे दिलं म्हणे, एवढंच लागतं का, दिलं म्हणे तुला. आता त्याच्या लक्षातच आलं काय मागितलं. आणि गोरक्षनाथ महाराज निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर शेतामध्ये काम करायला जायचं. आता काम करायला आवडतं, पण महाराजांनी काय सांगितलं, जे आवडतं ते करायचं नाही. मग बसा जागीच, बसले जागीच. बैलाला पाणी ते आवडतं म्हणे, नाही करायचं, बसा. घरी जायला आवडतं म्हणे, जायचं नाही, बसा येतं. जेवायला आवडतं म्हणे, जेवायचं नाही. जे आवडतं त्याचा त्याग सांगितलं ना, बसले तसेच बसले. मग त्यांच्या लक्षात आलं, हळूहळू हळू त्यांची समाधी लागायला लागली. आणि मग ते त्या असं करता करता 12 वर्ष ते तपश्चर्येमध्ये निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा गोरक्षनाथ महाराजांनी त्या ठिकाणी सगळेजण आले. आल्याच्या नंतर पुन्हा त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह देताना पण असंच घडलं. मच्छिंद्रनाथ महाराजांना वाटलं हे काही सरळ केस आहे, पण सरळ केस नव्हती ना ती. ती म्हणाले तुला याला अनुग्रह द्या म्हणे, अनुग्रह द्या. ते म्हणाले बेट्या अनुग्रह द्यायला एवढा मोठा झाला काय म्हणे तू. गोरक्षनाथ महाराज म्हणतो बस मी बरोबर करतो म्हणे. आणि म्हणून ते म्हणाले काय महाराज काय तपश्चर्या आहे तुमची, 12 वर्ष झाले तुम्ही काही मस्त असं बसलेली एका ठिकाणी, वा 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 वा. अशा महाराजाचा अनुग्रह जर माल झाला तर त्रिभुवन ठेंगणं पडल, आहे का नाही. असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या उलटे म्हणले, म्हणे बेट्या माझा अनुग्रह घेतो म्हणे, तूच का देईना मला अनुग्रह. असं म्हणल्याबरोबर गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. आणि अनुग्रह दिल्याच्या नंतर त्यांच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान निर्माण झालं. आणि निर्माण झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले बाबा हे आडबंगच म्हणाले, असा याला आडबंगच नाव द्या म्हणाले. म्हणून आडबंगीनाथ महाराजांचा तिथं झाला. आणि एकाहून एक बळी रे अशी ही सगळी नाथ होती. आडबंगनाथ महाराजांचा अधिकार, चौरंगीनाथ महाराजांचा अधिकार, हे 84 सिद्धांचा अधिकार अत्यंत दैदिप्यमान त्या ठिकाणी होता. पुढे धर्मनाथ महाराजांचाही जन्म अशा पद्धतीनं झाला. त्यांनाही त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी दीक्षा दिली. कधी दिली तर माघ शुद्ध द्वितीयेला, म्हणजे धर्मनाथाची बीज ज्या दिवशी असते त्या दिवशी धर्मनाथ महाराजांना त्या ठिकाणी दीक्षा दिली. तेव्हापासून धर्मनाथ बीज चालत आलेली आहे. आणि साक्षात गोरक्षनाथ महाराजांचा आशीर्वाद या धर्मनाथ बीजेला त्या ठिकाणी आहे. जो धर्मनाथ बीजेचं व्रत करतो, व्रत करत असताना त्या ठिकाणी कसं पारायण करावं, त्या ठिकाणी अन्नदान करावं, त्या अन्नदान करून लहान लहान मुलं जेवू घालावे, नाही का नाही. अशा पद्धतीनं सुंदर असा त्या ठिकाणी पारायण करून जो व्रत करतो, त्या जो व्रत करतो त्याला कधीही कशाचीही कमतरता पडत नाही. धनधान्य विपुलता त्या ठिकाणी येते. अशा पद्धतीनं दैदिप्यमान कथा ती येते. आणि मग पुढे त्या ठिकाणी रेवणनाथ महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी येतं. आणि रेवणनाथ महाराजांचं चरित्र कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. रेवणनाथ महाराजांचा अवतार त्या ठिकाणी होतो. आणि रेवणनाथ महाराज आपल्या शक्तीच्या बळावर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये असलेली जी 7 बाळं आहेत त्यांनाच त्या ठिकाणी ते घेऊन येतात. आणि त्याच्यानंतर रेवणनाथ महाराजांच्या चरित्राच्या नंतर त्या ठिकाणी पुढे नागनाथ महाराजांचं चरित्र येतं. आणि नागनाथ महाराजांच्या चरित्राच्या नंतर पुढे त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी चरपटीनाथ महाराजांचं चरित्र त्याच्यामध्ये सगळ्यात येतं. आणि आल्याच्या नंतर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी
सगळे नवनाथ अत्यंत दैदिप्यमाने नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार झालेला होता. पण सगळे जे देव होते ना, देव सगळे घाबरत होते यांना, घाबरत होते. कारण वातकर्षण नावाची जी प्रबळ विद्या होती ती भक्तनाथांकडेच होती, बाकी कोणाकडे नव्हती. कोणाकडेच नाही, साक्षात आदिनाथांकडे सुद्धा नाही. आणि वातकर्षण नावाची विद्या प्राप्त करून घेण्याकरता इंद्र धडपडत होता. आणि म्हणून इंद्रानं असं ठरवलं की आपण त्या ठिकाणी वातकर्षण विद्या मिळवली पाहिजे. मग त्यांनी देवांचे गुरु बृहस्पती त्यांचा सल्ला घेतला. बृहस्पती म्हणाले, बाबा तुला वातकर्षण विद्या मिळेल, काही अडचण नाही, पण तुला तिथं जावं लागेल ना, त्यांच्या सेवा करावं लागेल, त्यांच्यासोबत राहावं लागेल, ते जसे राहतात तसं राहावं लागेल. इंद्र म्हणाला, काय खरंय बाबा, ते जंगलात राहतात, कुठेही राहतात, ते सगळे योगी आहेत, निरंजन आहेत, त्यांच्यासोबत राहणं काही आपल्या बस जगत नाही, आपण स्वर्गात राहतो, काय खरंय. पण काहीतरी दुसरा मार्ग काढा. दुसरा मार्ग काढा. मग काय करा? काही नाही म्हणले, दुसरा मार्ग आहे ना, यज्ञ करा. यज्ञ करा. कुठं करा? स्वर्गात करा. बरं ठीक आहे, ते होऊ शकतं म्हणे ॲडजस्टमेंट. आणि म्हणून इंद्रानं स्वर्ग करायचं ठरवलं आणि स्वर्गामध्ये यज्ञ करायचं ठरवलं. आणि ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्या नाथांना बोलवलं. सगळे नाथ, सगळे जेवढे ना 84 सिद्धासमित सगळ्यांना बोलवलं यज्ञाला. आणि यज्ञाला बोलवल्याच्या नंतर यज्ञ तो सिंहल द्वीप त्या पर्वतावर तो यज्ञ व्हायला लागला. आणि यज्ञ होता 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 गंमत अशी झाली की मत्स्येंद्रनाथजी महाराज म्हणजे मीननाथ सिंहल द्वीपला राहत होता तिथं. आणि मच्छिंद्रनाथ महाराजाची मीननाथाची बऱ्याच दिवसानं भेट नव्हती. मच्छिंद्रनाथ महाराजांना असं वाटलं की आता बऱ्याच दिवसानं यज्ञाच्या निमित्तानं आपण स्वर्गात आलेलोच आहे, आपण आपल्या मुलाला भेटून घ्यावं आणि त्याला नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन त्याला सगळ्या विद्या शिकवाव्या, असा त्यांचा मानस होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणे. आणि मग मीननाथाला बोलवून घेतलं. मच्छिंद्रनाथजी महाराज त्यांना सगळ्या विद्या शिकवतायत. आणि मग बृहस्पतींच्या लक्षात आलं की हे यांना सगळं शिकवतायत बरं का. मग इंद्राला गुपचूप सांगितलं, इंद्रा इथं बसू नको यज्ञाच्या ठिकाणी, इथून उठ आणि इथून उठून तिकडं जा, आता तुझं काम इकडं आम्ही करून घेतो आता हे सगळं. आणि म्हणून इंद्र मयूर वेशामध्ये नटला, म्हणजे मोराचं रूप धारण केले का झाडावर बसला. आणि झाडावर बसल्याच्या नंतर तिथे त्या ठिकाणी त्यानं ती वातकर्षण नावाची विद्या ग्रहण केली. सगळ्या गोष्टी घडल्या. आता सगळ्या गोष्टी घडल्याच्या नंतर आता गंमत अशी झाली, सगळा यज्ञ सुफल संपूर्ण झाला. सगळ्याला वस्त्र वायन सगळं दिल्या गेलं. आनंद झाला. आणि शेवटी इंद्र हात जोडून उभा राहिला, म्हणाले, महाराज माझ्याकडून एक चुकी झाली म्हणे. काय चुकी झाली? काही नाही म्हणे, पण मी जी वातकर्षण नावाची विद्या आहे ती विद्या ग्रहण केली म्हणे, गुप्त रूपानं चोरून घेतली. आणि नाथ महाराजांच्या लक्षात आलं. नाथ महाराज म्हणाले, चोरून घेतलेली कोणतीही गोष्ट पचत नाही म्हणाले महाराज, आहे का नाही. तू चोरून घेतली ना, तुझी विद्या सफल होणार नाही. कारण कोणत्याही गोष्टीला आशीर्वाद लागत असतो, आहे का नाही. आशीर्वादानं जे प्राप्त होतं ते चिरकाल टिकतं, चोरून आणलेलं चिरकाल टिकत नाही. आणि इंद्राला सांगितलं, इंद्रा काही खरं नाही तुझं आता बरं का, आणि तुझी विद्या सफल होणार. जरी तू शिकला असेल शिक, काही अडचण नाही, पण तुझी विद्या सफल होणार नाही. आणि त्यातल्या त्यात विशेष रूपानं जे नाथांची भक्ती करतील त्याच्यावर तुझी विद्या चालणार नाही. इंद्र म्हणाला, पर्याय काय, सफल झाली पाहिजे, शिकलो कशा करता, काहीतरी सांगा. काही नाही म्हणाले, आता याला तपश्चर्या करावं लागते. मग काय, 12 वर्ष तपश्चर्या करा. ठीक आहे म्हणे बाबा, करतो, पण सफल झाली पाहिजे. म्हणून इंद्रानं त्या ठिकाणी तपश्चर्या करायला सह्याद्री पर्वत रांगेमध्ये तो आला. तिथे त्यानं तपश्चर्या केली. कमंडलू भरून पाणी आणलं होतं वरतून, ऐका नाही, मनकर्णिकेचं पाणी आणलं होतं. स्वर्गामध्ये एक नदी आहे, त्या नदीचं पाणी आणलेलं होतं. आणि ते पाणी आणल्याच्या नंतर पृथ्वीवर आणलं. आणि पृथ्वीवर आणल्याच्या नंतर तिथं तपश्चर्या करता 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 त्याच्याकडून थोडं कमंडलूतलं पाणी सांडलं. आणि पाणी सांडल्याबरोबर तिथून एक नदी प्रवाहित झाली. आणि ती नदी प्रवाहित झाली आणि तिचं नाव इंद्रायणी पडलं. इंद्रायणी नदी आहे का नाही, आळंदीला जी नदी आहे ती इंद्रायणी नदी, ती इंद्रहस्ती प्रवाही झाली आणि म्हणून तिला इंद्रायणी नाव पडलं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इंद्रायणी नदीचा प्रवाह झाला. नंतर मग पुढे सगळे जे नवनाथ आहेत भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी राहिल्या.
मडीमध्ये कानिफनाथ महाराजांनी समाधी घेतली. गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर राहिले, अखंड भ्रमण करतायत. मत्स्येंद्रनाथजी महाराज तिथेच वर गर्भगिरीच्या पर्वतरांगेमध्ये राहिले समाधी रूपानं. त्या ठिकाणी रेवणनाथ विटा ग्रामाला राहिले. वटसिद्ध नागनाथ त्या ठिकाणी ते सुद्धा वडवाड नावाच्या गावामध्ये राहिले आणि असे अनेक तीर्थ त्यांनी समाध्या त्या ठिकाणी धारण केल्या. आता याच्यामध्ये सगळ्या नाथांची अनेक स्थानं आहेत बरं का. याच्यामध्ये अनेक आता चर्चा आहे, इतिहास आहे आणि अनेक ठिकाणी मतमतांतर देखील आहे. पण आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी स्थिर त्या ठिकाणी कशा आहेत, आपल्याला याच्यातली भक्तीच महत्त्वाची, बाकी याच्यातलं काही महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये अनेक चर्चा खूप आहे. नवनाथांच्या विषयी एवढी चर्चा होत असते की ती चर्चा आजपर्यंत संपुष्टात आली नाही. एवढे ग्रंथ लिहिल्या गेले. त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय उदय विस्तार नावाचा ग्रंथ आहे बरं का. त्याच्यानंतर रांची ढेरेलेलं नाथ संप्रदायाच्या संबंधी खूप मोठं वाङ्मय आहे आणि त्याच्यामध्ये भिन्न भिन्न पद्धतीनं अनेक परंपरा त्यामध्ये सांगितलेल्या आहे. आणि अशा दैदिप्यमान परंपरा आज सुद्धा अनेक ठिकाणी अस्तित्वामध्ये त्या ठिकाणी आहेत. नाथांपासून चालत आलेल्या परंपरा आज सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीनं हा दैदिप्यमान त्या ठिकाणी सोहळा त्या ठिकाणी आहे. आणि नवनाथ भक्तिसार अध्यायाचा वेगवेगळ्या कोणत्या अध्यायानं काय होतं ते सुद्धा फलश्रुती त्या ठिकाणी सांगितलेली आहे, हे कणे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीही जर कधी कोणतंही संकट येऊ द्या, लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो कोणतंही संकट, असं कोणतं संकट नाही की ते नाथ महाराज निवारू शकत. कोणतंही संकट असू द्या, कोणतंही. आणि लक्षात ठेवा, एकदा का आपण श्री गुरूंना शरण गेलो, एकदा का आपण नाथ महाराजांना शरण गेलो, त्यांची चरणकमलाची आपण सेवा करायला लागलो, दत्त महाराजांची सेवा करायला लागलो, तर जगतामध्ये कशालाही घाबरण्याची गरज नाही, कशालाच नाही. कारण दत्त महाराज कसे आहेत, स्मार्तुगामी सणावतू. फक्त दोनच देवता अशा आहेत, दत्त महाराज आणि शिवगोरक्षनाथ महाराज, दोन देवता अशा आहेत की त्या स्मरण करताच प्रगट होणार आहे. स्मरण करा, तुम्ही कुठेही राहा त्यांचं स्मरण करा, आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. बाकी देवांपेक्षा ही जी देव आहेत ही स्मरण करता तात्काळ फळ देणारी त्या ठिकाणी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्यांची चरणधरा, कशाला घाबरायचं काम नाही, कशालाच नाही. करणी नाही, कवटा नाही, भूत नाही, बाधा नाही, बाहेरची बाधा नाही, वालांडा नाही बरं का, पाय चावतो नाही, काही नाही, जागेचा दोष नाही, कोणताच दोष नाही, काहीच नाही, कशाला घाबरायचं नाही, लक्षात ठेवा. आणि अर्ध्याच्या मी पहिल्या दिवशी सांगितलं तर अर्धे लोक भोंदू आहे सगळे बरं का. एक लक्षात ठेवा, एक मानसिक एक तयार करतात, मानसिक आजार तयार करतात मनुष्याच्या ठिकाणी. एखाद्या माणसाला सांगितलं तुम्हाला बाहेरचं आहे, त्याच्या मनामध्ये ते खेळ चालू होऊन जातात सगळे आणि तो त्यानंच आधा बेजार होऊन जातो. हे लक्षात ठेवा, हे सगळं खेळ आहे, लक्षात ठेवा. खरी आता जे जसं चांगल्या गोष्टी जशा लुप्त झालेल्या आहेत तशा ह्या वाईट गोष्टी सुद्धा हळूहळू लुप्त झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं अनेक सगळेच लोक, सगळ्या लोकांना जादू मंत्र ह्या सगळ्या गोष्टी येत नसतात, हेही लक्षात ठेवा, हे का नाही. त्याला कठोर साधना लागते, तपश्चर्या लागते, त्यानं ते सिद्ध होतं. असं चालता चालतं का कोणाला जमत असतं, ते नसतं जमत म्हणे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढून टाकायच्या. आपण ज्या देवतेची भक्ती करतो ती देव सगळ्यात श्रेष्ठ देवता आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर त्याच्यात हवी होत नसतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही. आणि म्हणून नाथ महाराजांना सश्रद्धा अंतःकरणानं शरण जा, सेवा करा, हे का नाही. 3 टाइम सेवा करा ना, स्नान करावं, आंघोळ करावं, प्रदक्षिणा कराव्या, उमराला प्रदक्षिणा मारा, पिंपळाला प्रदक्षिणा मारा, पोथी वाचा, जप करा. तेव्हा जप करा म्हणले की मग थंडी वाजती, हा मारा ना. संकल्प करायचा, मी 1.25 लाख प्रदक्षिणा मारीन, मी 1.5 लाख प्रदक्षिणा मारीन, मी 2 लाख प्रदक्षिणा मारीन. संकल्प करा, मी दत्त महाराजांना 3 टाइम पूजा करेन, मी त्यांचा रोजचा 11 माळी जप करेन, मी 15 माळी जप करेन. मग तेव्हा हे वाचतं नाही बाईन, मग माझं सकाळीच असं राहतं, मला तसंच राहतं बाई, उठायला वेळ होतो आणि कसं राहतं, पोरगला ताण येईन, शाळेत जायला लागलं. हे तर कारण संपतच नाही आयुष्यभर, हे कारण आयुष्यभर संपत हे चालूच राहणं, हे रहाट गाडगं आहे, लक्षात ठेवा. संसार काय आहे, रहाट गाडगा आहे. जसे सकाळचे 4 वाजले, दुपारचे वाजणारे, पुन्हा सकाळचे वाजणारे, पुन्हा संध्याकाळचे वाजणारे, पुन्हा चहाचा टायमिंग चालूच होणार आहे, हे सगळं राहणार आहे. पण याच्यातून लक्षात ठेवा, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटतं तर लक्षात ठेवा, आपलं कल्याण व्हावं कोणाकोणाला वाटतं इथं, हातवर करा मग.
आजीला वाटतं बा जाऊ द्या आता कोणी नसास. कोणाला वाटतं हात वर करा बरं, आपलं कल्याण व्हावं असं कोणाला वाटतं? करा ना, हात वर करा. हात वर करायला काय नाही वाटत का तुम्हाला? हा वाटतं की नाही? मग वाटतं ना तर मग काहीतरी उपासना करा. आजपासून नियम बांधून ठेवा की माझ्या जीवनामध्ये मी रोज सकाळी आपल्या जो काही गुरुमंत्र केले, गुरु गेलेला असन, गुरुमंत्र घेतलेला असन तर त्याचा जप केल्याशिवाय मी पाणी सुद्धा पिणार नाही, मी जेवण सुद्धा करणार नाही, मी आंघोळ झाल्याशिवाय जेवण सुद्धा करणार नाही, रोज देवाची पूजा करीन, रोज कपाळी गंध लावील, गळ्यामध्ये तुळशीचे माळ घालील, काही व्यसन असेल तर मी व्यसनाचा सुद्धा त्याग करेल आणि हरी नावाचं व्यसन लावून घेईन जीवनाला, कीर्तन नावाचं व्यसन लावून घेईन, कथा नावाचं व्यसन लावून घेईल आणि त्या व्यसनानंच आपलं त्या ठिकाणी कल्याण होणार हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज सगळ्यांनी आपण नियम करूया बरं का. आपण सगळ्यांनी नियम करायचा. आपली उपासना पद्धती आहे की नाही? तुम्हाला याच्या करता आता ह्या इथं उपासना इथं होणार, हे मंदिर त्याच्या करताच येत. आता सगळ्यांनी असं ठरवून ठेवा की दर गुरुवारी आपल्याला इतक्या वाजता इथं आरतीला यायचंच आहे, इथं दर पौर्णिमेला इथं आरतीला यायचंच आहे, दर अमावस्येला इथे आरतीला यायचं आहे, हे असं ठरवून ठेवा. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्या उपासनेत तिथं वाढ होत जाईल. जप करा, जाप्य करा, अनुष्ठान करा आणि त्याच्यातनं त्या साधनेची पवित्रताही वाढते आणि आपल्या ठिकाणची ऊर्जाही वाढते. आणि आपल्या ठिकाणची एकदा का ऊर्जा वाढली रे वाढली की आपल्याला सगळ्या गोष्टीत यश प्राप्त होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचोगे नाचोगे प्रभु गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे मन मंदिर में बैठ बैठ मन मंदिर में बैठ बैठ कर मन मंदिर में बैठ बैठ कर मन मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगे गीता भागवत बाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे 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 हरि गुण प्रभु गुण हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे ध्यान ध्यान के गठरी बांध कर ध्यान ध्यान की गठरी बांध कर ध्यान के गठरी बांध कर ध्यान ध्यान की गठरी बांध कर सदा प्रेम रस चाखूंगे सदा प्रेम रस चाखूंगे हरि गुण हरि गुण हरि गुण गावत नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे 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 हरि गुण प्रभु गुण हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे नाचोगे प्रभु गुण गावत नाचोगे नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत नाचोगे नाचोगे प्रभु गुण गावत नाचोगे नाचोगे हरि गुण गावत हरि गुण गावत प्रभु गुण गावत नाचोगे. महाराज की जय. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी
ह्या सप्तम दिवसाच्या कथेला आज इथे विराम त्या ठिकाणी होतोय. तर सप्तम दिवस त्या ठिकाणी आपण सगळेजण त्या ठिकाणी 7 दिवस आलात. 7 दिवस कोण होतं बरं इथं? हात वर करा बरं की ना. 7 दिवस सगळ्यांनी कथा ऐकली आणि आज शेवटची कथा म्हणजे शिखर कथा असते बरं का. शिखर कथा म्हणजे तरी आता आपल्याला सगळं आता ॲडजस्ट करावं लागतं आहे का नाही. मला तिकडे पाहावं लागतं, तिकडून इकडं आलं, आता इकडून पुन्हा तिकडं जायचं हे कधी सगळ्या गोष्टी आहेत. तर शिखर कथा असते. कथे शेवटी सगळं पुण्य त्या ठिकाणी असतं, सगळं अनुक्रमानिका असते, फलश्रुती असते, या सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून ह्या संपूर्ण नवनाद भक्तिसार कथेचं पुण्य आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होणारच, निश्चित रूपाने त्या ठिकाणी प्राप्त होईल सगळ्यांना. आणि म्हणून त्या ठिकाणी व्यासपीठावरनं पुनश्च एकदा सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार, सगळ्यांना साधुवाद. नाथ महाराज आपल्या जीवनामध्ये नेहमी उत्तरोत्तर प्रगती करो. आपल्या सगळ्या जीवनामध्ये जे काही असेल ते काही अडी अडचणी सगळ्या काळ जो काही आहे तो दूर करून आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्याधिक आपल्याला प्राप्त व्हावं हीच आजच्या नाथचरणी प्रार्थना करून मंगलमय आपण त्या ठिकाणी कामना करूया. आणि कामना करून त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचं प्रसादायन होईल. आणि प्रसादायन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आज आरती होईल. आणि आरती झाल्याच्या नंतर मग आजची कथा विराम त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी आज महाप्रसाद जो आहे तो महाप्रसाद संध्याकाळी आपल्या पूजेची आरती झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसाद होणार आहे. आणि पूजेची आरती आपली संध्याकाळी त्या ठिकाणी साधारण 6 ते 6:30च्या दरम्यामध्ये होईल. आणि ती आरती झाल्याच्या नंतर आजचे महाप्रसाद त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी होणार आहे. आजचा महाप्रसाद कोणाचा आहे? बरं, आजचा जो महाप्रसाद त्या ठिकाणी आहे तर संपूर्ण नागरे वस्तीकडून आजचा हा त्या ठिकाणी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. तर संपूर्ण नागरे वस्तीकडून आजचा हा प्रसाद ठेवण्यात आलेला आहे. तर सगळ्यांनी हा महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सगळी पंचक्रू इथल्या सगळ्या राहाळातल्या लोकांनी आणि त्याचबरोबर गावातून सगळे रेहमान नगरचे पण बरं का, त्यांनी पण प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आणि म्हणून एकदा सगळ्या नागरे वस्ती यांचं एकदा टाळ्या वाजून आपण हार्दिक स्वागत करूया. आणि मला नेहमी म्हणजे बरं का परमार्थाच्या मार्गामध्ये ही लोक मागं त्या ठिकाणी नाही आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढंच आहेत सगळ्याच गोष्टीमध्ये. एकाने सगळे ह्या परिवारातले सप्ताही तर मोठा सप्ताह होतो, एकाने सगळ्या नागरी वस्तीवर सप्ताही त्या ठिकाणी मोठा होतो. त्याच्यामुळे एक परमार्थाची जाणीव त्या ठिकाणी त्यांना आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा हिरीहिरीनं भाग त्या सगळ्या गोष्टीमध्ये असतो. आणि पुनश्च एकदा त्यांचा टाळ्या त्या ठिकाणी वाजवा तुम्ही. कारण एक सांप्रदायिक लेणं काय असते का नाही, त्या मानानं आपल्या म्हणजे शहरामध्ये मी नेहमी सांगतो की पाहिजे तेवढ्या ताकदीचा अजून संप्रदाय वारकरी संप्रदाय रुजायचा त्या ठिकाणी आहे. पण होईल हळूहळू सगळ्या गोष्टी वाढत असतात. एकदा बीज पेरलं म्हणजे उगतच असतं. आणि म्हणून हळूहळू त्याचा वाढ त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीनं आपण सगळी मंगल कामना त्या ठिकाणी करूया. आणि त्याचबरोबर एकदा सुद्धा अंबादास भाऊंसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा बरं का. त्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी होते बरं का. एवढं सगळं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पूर्ण केला मनोरथ, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अंतःकरणामध्ये जी त्यांचा संकल्प होता तो सत्य संकल्प होता. म्हणूनच भगवान त्यांच्या पाठीशी उभे राहिले, नाथ महाराज त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि एवढा सगळा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम म्हणजे स्वप्नवत वाटावं. लक्षात ठेवा हे सगळं हे स्वप्नात आपण आज स्वप्नात आहोत का, एवढं खरंच होईल का असं वाटत होतं का नव्हतं, पण झालं. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी पूर्ण करून त्या ठिकाणी घेतलं. आणि त्यांच्या पाठीमागं गुरुशक्ती आहे, नाथशक्ती, सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी सगळा कार्यक्रम सुंदर त्या ठिकाणी पार पडलेला आहे. 7 दिवस कशाची पाण्याची भीती होती, पाणी आलं नाही, काही नाही. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं. थोडीफार थंडी मात्र वाजली, महाराजालाही वाजली, श्रोत्यालाही वाजली, जास्त वाजली. पण असो सगळ्यात सुंदर असा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा सप्तदिवसीय सप्ताह त्या ठिकाणी सुफल संपूर्ण त्या ठिकाणी झाला. आणि आनंद वातावरणामध्ये तो सुफल संपूर्ण त्या ठिकाणी झाला. नाथ महाराज अशीच आपल्यावर कृपा करावी.
आणि उद्या जे आहे, उद्या सकाळी आपलं मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा जो टायमिंग आहे साधारण 8:30 वाजताचा तो आहे. तर साधारण 8:30 वाजता सगळेजण इथं हजर राहा. 8:30 वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन 9, 9:15, 9:30च्या दरम्यान आपला कलशरोहण होईल. आणि कलशरोहण झाल्याच्या नंतर एक 10 वाजता 10 ते 10:30च्या दरम्यानमध्ये काल्याचं कीर्तन सुरू होईल आणि 10 ते 12 काल्याचं कीर्तन होईल. आणि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसाद होईल. त्या महाप्रसादाला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि उद्या जे आज 7 दिवस आले म्हणजे कथा संपली म्हणून यायचं नाही उद्या, असं काही नाही बरं का. उद्या या, कारण उद्या काल्याच्या प्रसादानं त्या ठिकाणी सुफल संपूर्णता प्राप्त होत असते, म्हणून उद्या सगळ्यांनी त्या ठिकाणी यायचं आहे. तर त्या ठिकाणी आजची सेवा नाथचरणी मी, त्याचबरोबर मी ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो अशा सद्गुरू श्री बनसिद्धर महाराजांच्या चरणी आजची सेवा अर्पण करून आजच्या सप्तम दिवशीच्या विराम कथेला इथेच विराम. विश्वास करतो सेवा गोड करून घ्यावी, पुण्यपदाची जोड वत्साला निज भक्ताला द्यावी. एरवी तरी मी मूर्खू बोलिला असेल अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. येईल तैसे करीतो सेवा गोड करून घ्यावी, पुण्यपदाची जोड वत्साला निज भक्ताला द्यावी. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. सगळ्यांनी हात जोडायचे. पसायदान होईल. पसायदान झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवल्या जाईल. नैवेद्य दाखवल्यावर आरती करता सगळ्यांनी आज उभं राहायचं आहे. तर हात जोडा सगळ्यांनी. आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटेशानो तया सत्यन मरते वाढो. भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो. जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मान आळी. अनवर्त भूमंडळी भेटत भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीच गावो. बोलती जय अर्णव पिहुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्थंड जे तापहीन. ते सर्वाय सदा सज्जन सोय रे तो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोके. भजे जो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोके. द्रष्टा द्रष्ट विजय हुआ विजय. येत मने श्री विश्वेश्वराव, हवो येल दान पसाव. येणे वरे ज्ञानदेव, येणे वरे ज्ञानदेव, येणे वरे ज्ञानदेव.
सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला तथास्तु 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. त्याचबरोबर आरतीला सगळेजण उभे राहा.